नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर पहा राज्यात मित्रांनो 17,000 प्लस जागांसाठी पोलीस भरती चालू आहे आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो या ठिकाणी 15 एप्रिल 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ज्यांनी सुद्धा आतापर्यंत फॉर्म भरला नसेल तर नक्कीच भरा. तर पहा बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते 1-2 दिवसापासून की सर पोलीस भरतीचा ग्राउंड कधी होणार आहे, निवडणुका झाल्यावर होणार आहे की विधानसभेच्या निवडणुका झाल्यावर होणार आहे, असं सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर SRPFचा ग्राउंड कधी होणार आहे, शिपाईचं ग्राउंड कधी होणार आहे, बॅट्समनचं ग्राउंड कधी होणार आहे, चालकचं ग्राउंड कधी होणार आहे, कारागृहाचं ग्राउंड कधी होणार आहे, असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला कमेंट होते. तर पहा मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे की महाराष्ट्र पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपर्यंत होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये होणार आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा मित्रांनो सध्या जे पोलीस भरतीचे जे मित्रांनो फॉर्म भरणे चालू आहे, ठीक आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना असं सुद्धा वाटत आहे की पोलीस भरती एकदम लांबणीवर जाणार आहे, कारण की सोमवार सुद्धा आता सध्या लोकसभेच्या निवडणुका सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, ठीक आहे. त्याचबरोबर आचारसंहिता सुद्धा मित्रांनो लागलेला आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांना असं बरंच वाटत आहे की आता आणखीन पोलीस भरती हे सोमवार जाणार आहे, कारण की सोमवार विधानसभेच्या सुद्धा या ठिकाणी निवडणुका येणार आहे. तर नंतरच होणार आहे का ग्राउंड, अशी सुद्धा मला बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगून देतो पोलीस भरतीचं काम एकदम मित्रांनो फास्ट आहे, ठीक आहे. पोलीस भरतीचं जे तुमचं मित्रांनो ग्राउंड आहे एक लक्षात ठेवा, हे मित्रांनो ह्या लोकसभेच्या निवडणुकाचा निकाल लागल्यानंतरच मित्रांनो तुमचा ग्राउंड चालू होणार आहे. मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की पहा पोलीस भरतीचं इतकं फास्ट काम आहे. जेव्हा मित्रांनो मागच्या वर्षी जे पोलीस भरती चालू होती 18,000 जागांसाठी, त्यावेळेस काय झालं होतं मित्रांनो, त्यावेळेस डिसेंबर की नोव्हेंबर महिन्यामध्ये मित्रांनो फॉर्म भरणे चालू झाले होते. नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म भरणे चालू होते आणि लगेच मित्रांनो डिसेंबर महिन्यामध्ये आलं होते ग्राउंडच्या तारखा जाहीर, ठीक आहे. तर सर्वात आधी जे ग्राउंड होणार आहे हे मित्रांनो सर्वात कमी जिल्ह्याचा ग्राउंड होणार आहे. ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले आहे, 5,000 म्हणा, 3,000 म्हणा, 2,000 म्हणा, 8,000 म्हणा, 10,000 म्हणा, या जिल्ह्यांचं ग्राउंड सर्वात अगोदर होणार आहे. सर्वात अगोदर त्या जिल्ह्यांचा ग्राउंड होणार आहे ज्या ठिकाणी 5,000 फॉर्म आले असेल, ज्या ठिकाणी 3,000 फॉर्म आले असेल, ज्या ठिकाणी 2,000 फॉर्म आले असेल, ठीक आहे. तर पहा पोलीस भरतीचं जे तुमचं मित्रांनो ग्राउंड आहे हे कधीपासून चालू होणार आहे. आता सध्याच मित्रांनो लोकसभेच्या निवडणुका होणार आहे. निवडणुका झाल्यावर मित्रांनो निवडणुकीचा जो लोकसभेचा जो निकाल आहे तर हा मित्रांनो 6 जूनला होणार आहे. तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे एकदम मित्रांनो पहिल्या किंवा दुसऱ्या हप्त्यामध्ये मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड चालू होण्याची जास्त शक्यता आहे. तर पहिल्या सुद्धा आठवड्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड होऊ शकते किंवा मग दुसऱ्या सुद्धा आठवड्यामध्ये पोलीस भरतीचं ग्राउंड होऊ शकते. मी तुम्हाला असं का सांगत आहे, कारण की जेव्हा मित्रांनो 2014ला 14,000 प्लस जागांसाठी मित्रांनो पोलीस भरती निघाली होती, त्यावेळेची सर्वात मोठी भरती होती ती 2014ची, ठीक आहे. त्यावेळेस 14,000 प्लस जागांसाठी भरती निघाली होती 2014मध्ये. त्यावेळेस सुद्धा मित्रांनो अशीच कंडिशन त्या ठिकाणी होती, ठीक आहे. त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका चालू होत्या आणि मे महिन्यामध्ये पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झाले होते, ठीक आहे. 14,000 प्लस जागांसाठी फॉर्म भरणे चालू झाले होते मे महिन्यामध्ये 2014मध्ये. आणि लोकसभेच्या निवडणुका सुद्धा मित्रांनो अशा प्रकारेच त्यावेळेस चालू होत्या. पण तरी मित्रांनो त्यावेळेस काय झालं होतं की जे पोलीस भरती आहे 2014चं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो जून महिन्यामध्ये झालं होतं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं मत आहे की जून महिन्यामध्ये कसं काय ग्राउंड होणार आहे, जून महिन्यामध्ये तर पावसाळा लागते, जून महिन्यामध्ये तर पाणी पडते. तर पहा मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः शेतकरी आहे. तुम्ही या ठिकाणी मागं बैल बघू शकता, ठीक आहे. त्याच्या मागं सुद्धा बैलबंडी आहे, ठीक आहे. मी स्वतः शेतकरी आहे मित्रांनो. तर पाणी जे आहे मित्रांनो पाणी हे जून महिन्यामध्ये पडत नाही, एक लक्षात ठेवा. जुलै महिन्यामध्ये पाणी पडते, कारण की जून महिन्यामध्ये मित्रांनो ऊन असते, एक लक्षात ठेवा. कारण की मी स्वतः शेतकरी आहे, मला पूर्ण जे मित्रांनो माहीत आहे, ठीक आहे. जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऊन तपते, एक लक्षात ठेवा. ऊनच असते मित्रांनो जून महिन्यामध्ये. जुलै महिन्यामध्ये मित्रांनो पाणी पडते, एक लक्षात ठेवा. तर पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे मित्रांनो तुमचं जून महिन्यामध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा. जसं लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला 6 जूनला, त्यानंतर मित्रांनो लगेच तुमचे पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होणार आहे, एक लक्षात ठेवा. कारण की पोलीस भरतीचं काम मित्रांनो एकदम फास्ट आहे. आपण मागची भरती बघितलं असेल 18,000 प्लस जागांसाठी. तर पहा मित्रांनो नोव्हेंबर महिन्यातच फॉर्म भरले होते, नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात. आणि लगेच जानेवारी महिन्यापासून मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड चालू झालं होतं, ठीक आहे. तर लवकरच पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा. तुम्ही मित्रांनो प्रॅक्टिस चांगली चालू द्या.
तुमचा पूर्ण फोकस मित्रांनो या ठिकाणी ग्राउंडवर असू द्या, ठीक आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेवर असू द्या. आणि आतापासून मित्रांनो तुमचे इव्हेंट तुम्ही आउट ऑफ करायची प्रयत्न करा, गोळाफेकसुद्धा आउट ऑफ करायचे प्रयत्न करा. मेन 100 मीटरवर जास्त तुम्ही फोकस करा, कारण की 100 मीटरमध्ये जे आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना कमी मार्क पडते, लक्षात ठेवा. तर 100 मीटरवर जास्तीत जास्त फोकस करा, त्याचबरोबर 1600 मीटरवर सुद्धा फोकस करा. आतापासून आउट ऑफ बनून घ्या तुम्ही. असं ह्या भ्रमात पडू नका की बा ग्राउंड एकदम लेट होणार आहे, ग्राउंड एकदम ऑक्टोबरच्या समोर होणार आहे. एवढं लेट होणार नाही ग्राउंड, एक लक्षात ठेवा. पोलीस भरतीचं ग्राउंड मित्रांनो तुमचं जून महिन्यामध्येच असणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटणार आहे की जून महिन्यामध्ये पाणी पडते, तर जून महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऊन तपते, एक लक्षात ठेवा. आणि पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जास्त त्यांना मित्रांनो टाईम लागत नाही, कारण की त्यांनी एका टाईमले 18,000 प्लस जागा, 18,000 प्लस विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्यांनी लवकर केला आहे, ठीक आहे. तर त्यांनी जर मित्रांनो ज्या ठिकाणी 5,000 किंवा 7,000 अर्ज आले, तर त्या ठिकाणी जर त्यांनी 700 किंवा 1000 विद्यार्थीसुद्धा एका दिवशी बोलावले, तर ते 7 दिवसात मित्रांनो ते पूर्ण ग्राउंड कंप्लीट होणार आहे, ठीक आहे. तर त्यांना ग्राउंड घ्यायला मित्रांनो जास्त टाईम लागत नाही. एका दिवशी 1000 मुलं घेतले तरी होते. CP मुंबईला जरी आपण बघितलं त्या ठिकाणी सुद्धा 10,000 विद्यार्थी घेतले, तर तिथं सुद्धा ग्राउंड 20 दिवसात होणार आहे, कारण की 2 लाख प्लस आतापर्यंत अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे, ठीक आहे. जरी 3 लाख जरी अर्ज आले तर ते मित्रांनो 30 दिवसात ते पूर्ण करणार आहे, कारण की कलिनाला 5,000 विद्यार्थ्यांचा ग्राउंड घेणार आहे आणि मरोळला 5,000 विद्यार्थ्यांचा ग्राउंड ते घेणार आहे. असे 10,000 विद्यार्थ्यांचा ग्राउंड अशा प्रकारे ते कंप्लीट करणार आहे, ठीक आहे. तर लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि पोलीस भरतीचा मित्रांनो तुम्हाला फिजिकलच्या वर्षी जर बघितलं आपण, फिजिकलचा जो कटाप होता तो कोणकोणत्या जिल्ह्याचा 30च्या वरती लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्याचा 40च्या वरती लागला होता, कोणकोणत्या जिल्ह्याचा 25-27च्या वरती सुद्धा लागला होता, अमरावतीचा 25च्या वरतीच लागला होता. आणि कोणकोणत्या जिल्ह्याचा जो कटाप आहे हा 35-37च्या वरती सुद्धा लागला होता, ठीक आहे. आणि SRPFचं लक्षात ठेवा मित्रांनो, जे पण मुले SRPFची तयारी करत असाल, तर SRPFचं सुद्धा ग्राउंड लवकरच होणार आहे. ज्या जिल्ह्यामध्ये SRPFचं त्या जिल्ह्याचं ग्राउंड सर्वात आधी होणार आहे, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आली. SRPFमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी अर्ज आले त्या जिल्ह्यातलं ग्राउंड मित्रांनो सर्वात अगोदर होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि SRPFचं जर तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला मित्रांनो 91च्या वरती घ्यावं लागणार आहे. तुम्ही जर SC/ST कॅटेगरीची मुलं असेल तर तुम्हाला 91च्या वरती घ्यावं लागणार आहे. तुम्ही OBC, EWS झालं, ओपन झालं, बाकीच्या सर्व कॅटेगरीचे तुम्ही जर असाल तर तुम्हाला 91 किंवा 93च्या वरती तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तेव्हा कुठं तुम्ही फिजिकल पास होणार आहे, तेव्हा कुठं तुम्ही मित्रांनो लेखी परीक्षेसाठी पात्र होणार आहे, हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे, ठीक आहे. जे पण मुले SRPFची तयारी करत असाल तर तुमचं फिजिकल मित्रांनो हे 93च्या वरती असू द्या, तेव्हाच तुम्हाला 100% पेपर भेटणार आहे. आणि तुमचं जर ग्राउंड 90च्या खाली असलं तर तुम्ही त्या ठिकाणीच ग्राउंड फेल होणार आहे, एक लक्षात ठेवा. SRPFचं ग्राउंड मित्रांनो ग्राउंड पास होण्यासाठी जास्त मार्क लागते, एक लक्षात ठेवा. तुम्हाला जर परीक्षेसाठी बसायचं असेल तर 91 किंवा 93च्या वरती तुमचं फिजिकल असलं पाहिजे SRPFचं. तर SRPFचा गोळासुद्धा तुम्ही आउट ऑफ बनवा. SRPFचा गोळा 25 मार्काचा आहे, 100 मीटरसुद्धा 25 मार्काची SRPFची, आणि 5 किलोमीटर रनिंग 25 मिनिटामध्ये आहे, त्यासाठी 50 गुण असणार आहे, ठीक आहे. असं फिजिकल आहे SRPFचं, ठीक आहे. तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी चालू ठेवा. आतापासून चांगले आपले इव्हेंट पूर्ण आउट ऑफ बनवून घ्या, आणि अशा भ्रमात पडू नका की पोलीस भरतीचा ग्राउंड लेट होणार आहे. तर लवकरच मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे. ह्याच मित्रांनो जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा पोलीस भरतीचा ग्राउंड येऊ शकते, किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा मित्रांनो पोलीस भरतीचा ग्राउंड येऊ शकते, ठीक आहे. एकदम फास्टमध्ये ते ग्राउंड घेणार आहे, ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.